हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आता आपण हा जो व्ह्यूज बघतात बघा, हा 4 BHK रो बंगलोचा लोवा वाघोली रोडच्या अत्यंत वॉकिंग डिस्टन्सला मी बनवतोय बघा. आजूबाजूचं लोकेशन तुम्हाला खास आता शांतपणे आज सकाळीच हा व्हिडिओ घेतोय, लक्षात असू द्या. अत्यंत छान व रमणीय निसर्ग सौंदर्य वसलेलं असं हे लोहगाव आहे, लक्षात असू द्या. बघा, तुम्हाला या साईडला कुठल्याही प्रकारचं प्रदूषण विरहित असा हा एरिया आहे. तुम्हाला आजच्या धकाधकीच्या जीवनात पुण्याच्या अत्यंत रेसिडेन्शियल झोन डिक्लेअर्ड असलेलं हे जे लोहगाव आहे, इथेच मी तुम्हाला असा टुमदार व छान आपल्या स्वप्नातील बंगलो आम्ही सेल करतो आहे, लक्षात असू द्या. आता तुम्ही माझ्याकडे बरेच लोक हा व्हिडिओ बघतात, सबस्क्रायबर आहात, त्याबद्दल धन्यवाद. बरेच लोक येतात, बरेच जातात. काही लोकांना डिसिजन घेण्याची शक्ती कमी आहे. म्हणजे आता बरेच लोक आले, बऱ्याच लोकांनी माझ्याकडनं बुकिंग घेतल्या, परंतु जे काही लोक अद्याप डिसिजन ते लाईफचा त्यांच्या घेऊ शकत नाही आहे. म्हणजे जे दिरंगाई का दिरंगाई, तर त्यांच्या मनात काहीतरी कुठलीही जीवनात एखादी प्रगती करण्यासाठी तुम्हाला एक पाऊल पुढे उचलावं लागेल, लक्षात असू द्या. काही लोकांना आता हे ज्या बंगलोच्या प्राइजेस आहे दिवसेंदिवस मी वाढवेल, लक्षात असू द्या. आता याच बंगलोला मी तुम्हाला असंख्य वेळेस दाखवलं आहे. हा बंगलो 4 BHK रो बंगलोचा प्रोजेक्ट आहे. याच्या कार पार्किंग मी तुम्हाला आता परत दाखवणार आहे. महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला आज हे एक्सप्लेनेशन काय देतो आहे, तर या बंगलोला लक्झरियस बंगलो म्हणतात. माझ्या सर्व रो बंगलोजपेक्षा हा बंगलोचा प्लॉट एरिया जास्त आहे, म्हणजे 1 गुंठ्याला जास्त आहे. काहींचा 1140 का. आता याचा जो आता माझा सेकंड रिमेनिंग आहे त्याचा प्लॉट एरिया मी तुम्हाला दिला 1185 ॲक्युरेट जर बोललो तर. आता इथे जर 25 लाख रुपये गुंठा असेल तर तुम्हाला याची प्लॉटचीच किंमत किती झाली ते लक्षात घ्या. 25 आणि हा 1200 पुढचे घ्या, किती आले? कमीत कमी तुम्हाला 40-45 लाखाचा तुम्हाला मी प्लॉटच विकतो आहे. म्हणजे प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शन आम्ही बनवतो आहे. आता एवढं मोठं कन्स्ट्रक्शन 1600 कार्पेट एरिया दिलं तर किती होईल? त्याला गुणाकार करा एखाद्या मिस्त्री, एखाद्या इंजिनियरला जाऊन. मिनिमम तुम्हाला 25 लाख रुपये, मला 25 ते 30 लाख रुपये रेडी टू मूव्ह करायला मला कन्स्ट्रक्शनचा खर्च आहे. म्हणजे याचा अर्थ किती आले समजून घ्या. 25 गृहीत धरा, 25 प्लस 35 ते 40 किती आलं? आज आपण फक्त 65ला हा बंगलो मी कोट केलेला आहे. बऱ्याच लोकांना लोन वगैरे होत असूनसुद्धा त्यांची काहीतरी मानसिक स्थिती थोडी डगमग जर असेल तर त्यांनी परत त्वरित निर्णय घ्या व जीवनाचं तुमच्या सार्थक करा. बघा, मी इथे 4च बनवतो. मी ज्याच्यावरून हा व्हिडिओ लावतो आहे याच्यासमोर 2 व हे 2, त्याच्यापैकी हा जो एक आहे तो विकला गेला आहे. हे वारंवार मी तुम्हाला सांगतो आहे. आता हा जो सेकंड बंगलो आहे याला मी आता या 2-3 महिन्यात कंप्लीट करेल, म्हणजे फर्स्ट स्लॅब आणि मग सेकंड स्लॅब. तर तुम्हाला आता परत याचा एक व्ह्यूज दाखवतो मी आतून. थँक्यू. आता लक्षात असू द्या, बघा, ही साधारणतः 16x18ची कार पार्किंग. आता हा जो हॉल आहे, सेंटरचा हॉल, हा हॉल मी तुम्हाला असंख्य वेळेस दाखवलेला आहे. हा हॉल तुमचा 19x14 एवढा मोठा हॉल आहे, लक्षात असू द्या. हॉल आल्यानंतर आपण मध्ये आल्यावर किचन दिलेलं आहे बघा. लक्षात, पूर्व ईशान्य पूर्व म्हणजे पूर्वेचा जो कोपरा आहे, दक्षिण पूर्वचा जो मध्य कोपऱ्याला आपण आग्नेय म्हणतो. अग्नी जिथे वास्तव्य असते तिथं मी तुम्हाला किचन देतो आहे, लक्षात असू द्या. टॉयलेट बाथरूम पण एक मोठं आहे, लक्षात असू द्या. कामं चालू आहे, अंडर कन्स्ट्रक्शन. इथं मी वॉश बेसिन देणार आहे बघा या साईडला. हा एक परत बेड आहे 10x14चा. आता आतून आपण जो जिना दिला आहे आल्यानंतर, फर्स्ट फ्लोअरला आल्यानंतर तुम्हाला हा एक बेड आहे बघा. या बेडची साईज आहे
19x12 व समोरील बाजूस तुम्हाला एक ओपन म्हणण्याचा अर्थ नाही, कारण वर मी ग्रिल फॅब्रिकेट करणार आहे, अशी एक मोठी बाल्कनी, आपण त्याला गॅलरी म्हणतो, लक्षात असू द्या. याला बघा स्टेप सीडी दिलेली. हा 2nd नंबर रो बंगलो आहे बघा. असा साधारणतः एवढा मोठा तुम्हाला एक ओपन बाल्कनी किंवा आपण त्याला गॅलरी म्हणतो. आतमध्ये आल्यावर हा बेड. आता बेडमध्ये आल्यानंतर प्रत्येक बेडरूमला स्वतंत्र टॉयलेट बाथरूम आहे बघा, दिसलं. आता आपण 2nd बेडकडे जाऊ बघा. हा 2nd बेड आहे बघा, त्याला पण एक टॉयलेट बाथरूम दिसले. आता 4 BHK काय म्हणतो आपण त्याला. हा एक मी तुम्हाला स्टडी रूम ठेवला आहे बघा. साधारणतः हा 9x10चा स्टडी रूम आहे बघा, तुमच्या लक्षात यायला हवं. आता हा एक स्टडी रूम आहे बघा, मस्त 2 ग्रिल दिल्या. बरेच IT इंजिनियर्सला वर्क फ्रॉम होम असेल तर तो इथे बसून मस्त काम करू शकतात. आलं लक्षात. हा एक बेड, हा एक बेड आणि हा एक बेड. आणि आता परत आपण टेरेसला जाऊ बघा. हे असं ओपन टेरेस बनवलेलं आहे. आजूबाजूचे बघा कशा सुंदर व छान आपले पहिलेचे प्रोजेक्ट्स आहे बघा. हे आपलं टेरेस. कॉन्सन्ट्रेट करा आपल्या बंगलोवरती. पण आजूबाजूचं मी तुम्हाला हे दाखवतोय. हे R झोन डिक्लेअर्ड गाव आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हा फ्लॅट नाही, तुमचे 10 फ्लॅट म्हणजे माझा एकच बंगलो. बरेच लोक म्हणतात सर फ्लॅट, तुमचे 10 फ्लॅट 1 BHKचे म्हणजे माझा एकच बंगलो. कार्पेट एरिया 1600 असू द्या लक्षात. व तुम्हाला मी आपली जमीन व आपले घर म्हणजे तुम्ही जमिनीचे आजन्म म्हणजे आपल्या पिढ्याच्या पिढ्या तुमच्या नावावर 7/12 होणार आहेत. काही लोकांच्या पूर्ण चुकीच्या समजुती लक्षात असू द्या. फ्लॅट अहो फ्लॅटमधली 7/12 होत नाही. 70 का 80 वर्षाच्या करारानंतर फ्लॅटला डिस्पोज म्हणजे पाडून टाकण्याचा आदेश देतात गव्हर्मेंट. लक्षात असू द्या तुम्ही. हे तुमचे टुमदार व छान घर आहे बघा. ही माझी आपली गाडी लावली इथं. मी एक गेट देणार आहे. असे 4 बंगले आहे बघा ओपन स्पेसमध्ये. आता जर तुम्हाला त्वरित निर्णय घेता जर आला तर हा 2nd नंबर जो बंगलो मी बनवतो आहे तो तुम्ही बुक घेऊ शकतात. 65 मी कोट केली. याच्यावर आता एक परत स्लॅब येईल, लक्षात असू द्या. तुम्ही याच्यावर परत एखाद फ्लोअर बांधू 1-2 फ्लोअर बांधू शकतात. तरी पण लवकरात लवकर निर्णय घ्या व आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करा, आपल्या बंगलोचे स्वप्न पूर्ण करा. माझा नंबर नोट करा 9359225607 935922 5607. थँक्यू.